जो टारगेट था उसको हासिल करने में कामयाब रही है विराज स्पोर्ट्स। तर व्यासपीठावर आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत। गौतम जोबाळे उपस्थित आहेत, या स्पर्धेचे अध्यक्ष, त्यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार देण्यात येईल। आकर्षक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी। संघ, त्या संघामधून हा खेळाडू बिलॉंग करतोय विजय चंदने, आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र गोलंदाज निकलेशने चांगली सुरुवात इथे दिली आहे।
अराउंड द विकेट. यावेळी मात्र समोर ओव्हर पिच वर घेऊन चेंडूला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आपण पाहिलं तर लेंथ ज्या सुरुवातीचे 2 चेंडू होते थोडीशी गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू अँगल क्रिएट करून बाहेर निघत होता, परंतु इथे लेंथमध्ये थोडासा बदल केला, पुढे टाकण्याचा प्रयत्न केला. प्ले अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. षटकाराचं प्रत्युत्तर इथे दिलं गोलंदाजानं. कुठेतरी एखादा षटकार आल्यानंतर स्कोरबोर्ड हलतं ठेवणं गरजेचं आहे. सिंगल डबल्स ह्याच्या क्रिकेटची लाईफलाईन संबोधली जाते. त्याही गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणं प्रत्येक बॅटरनं गरजेचं असतं. प्रत्येक वेळी तुम्ही चौकार किंवा षटकार मारू शकत नाही आहेत. एखाद्या वेळी चांगल्या चेंडूवरती तुम्हाला सन्मान देऊन किंवा डबल देखील कंप्लीट करणं गरजेचं असतात. यावेळेचा हा चेंडू आपण पाहिलं तर वेग थोडासा कमी केला होता. लाईन देखील पाहावी लागेल. एक धाव तर पूर्ण केली जाते. येस, चुकीची लाईन आहे. हेच पाहिल्यानंतर बॅटरनं तो चेंडू सोडून दिला होता. 1+1 एकंदरीत 2 धावा आता स्कोरबोर्डवरती सोडल्या जातील आणि धावफलक 2 धावेच्या मदतीने पुढे सरकल्या फलकावरती. 8 धावा. व्हाईट बॉलवरती एक धाव देखील सोडली गेली. या अवांतर स्वरूपामध्ये 2 धावा आता स्कोरबोर्डवरती जोडल्या जात आहेत. निकलेश पुन्हा तयार होतोय अराउंड द विकेट. यावेळी आणखीन एक चांगला स्ट्रोक आलाय. धावा देखील चांगल्या मिळतील. सरळ कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा षटकार येतोय. लॉंग ऑन सीमारेषा सहजगत्या क्लिअर केली जाते. ते आपण पाहिलं तर या ठिकाणी महेशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. निकलेश ज्यानं सुरुवात चांगली केली होती, परंतु त्यानंतर आता महेशवरती आक्रमण आणि हल्ला चढवलाय. आणखीन एक मोठा स्ट्रोक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. लगातारचा हा दुसरा षटकार महेशच्या बॅटमधून. गुड हिट, गुड शॉट. की बेटी मैं तो षटकार आपण बघितले. सुरुवातीला विजय चंदनेच्या बॅटमधून एक षटकार आला आणि त्यानंतर महेशच्या बॅटमधून सलगच्या 2 बॉलवर 2 षटकार आले. थोडासा दबाव आता जरूर असेल. सुरुवात फार चांगली राहिली होती. सलग 2 डॉट आले होते. त्यानंतर एक षटकार, पुन्हा एकदा एक डॉट आला होता, परंतु तदनंतर आक्रमण पाहायला मिळालं महेशच्या माध्यमातून. नवीन षटकाला इथे सुरुवात करेल गोलंदाज अक्षय. केसी किंग्स किरण चन्ने जे सरपंच आहेत शेलार ग्रामपंचायतीचे, त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. थोडासा दबावमध्ये असेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा खर्च झाल्यात. तसे आपण पहिल्या प्रत्येक कॅप्टन ओपिनियनमध्ये सांगत असतो की या मैदानावर बरंचसं क्रिकेट आम्ही खेळलं आहे आणि चेस डाऊन करणं फारसं इझी राहिलं आहे. त्यामुळे प्रत्येक कॅप्टन पहिल्यांदा फिल्डिंग चूज करतो आणि त्यानंतर चेसिंग करण्यासाठी जातोय. परंतु इथे पहा, बॅटिंग मिळाल्यानंतर त्याचा फायदा उचलला जातोय. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल स्वीकारली जाते आणि एक मोठा धक्का लागतोय टीम MK रॉयलला. विजय चंदने बॅक टू द डगआउट.
तर अकूट टप्प्याचा तेवढा अकूट टप्प्याचा नव्हता त्या ठिकाणी. आपण जर विचार केला तर ताकद थोडीशी कमी पडली. अंतर जे कापायचं होतं ते मात्र कापता आले नाही आणि मिड विकेटला चांगली झेल आकाशनं त्या ठिकाणी पकडली. न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज विशाल MK रॉयल टीमसाठी आता इथे बॅटिंग करण्यासाठी आला आणि रिस्पॉन्सिबल खेळ करावा लागेल, जबाबदार बनवून आता इथे खेळ करावा लागेल. यावेळेचा हा चेंडू इथे देखील अपील झाली आहे. वेग भन्नाट होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. डावी स्टिक सोडून जाणारा बॉल होता. अवांतर धाव इथे सोडली जाईल आणि धावफलक एका धावेने आता पुढे सरकलंय 21 वर. 21 रन्स. APL 2022 चा हा महासंग्राम आपण पाहतोय. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. कवाडच्या क्रीडानगरीवर रंगत असलेला वाडा भिवंडी मधील भरपूर अशी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळेल ज्यांनी क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव कमवलं आहे. असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. या दरम्यान ऑन साईडला हुक केले, चेंडू चाललाय त्या स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलला जातोय. चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. धावसंख्या 4 धावेने आता पुढे आली आहे. पंचवीस 25 रन्स. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावी मात्र बॅकफुटला गेले, कट केलाय चेंडू. आता पॉइंटच्या अगदी वरनं जाईल का, परंतु पॉइंटच्या फिल्डरला संधी होती. पॉइंटच्या फिल्डरला संधी जरूर होती त्या ठिकाणी. एक युवा खेळाडू आहे, यंगस्टर त्या ठिकाणी फिल्डिंग करत होता. परंतु अशा प्रकारच्या कॅचेस पकडाव्या लागतील जर तुम्ही इतक्या मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळतायत. तुम्हाला एखादी फ्रँचायझी कुठेतरी तुमच्यावरती विश्वास दाखवून आपल्या संघामध्ये घेत असते, त्यामुळे त्यांच्या विश्वासावर सार्थकी ठरणारी कामगिरी प्रत्येक खेळाडूनं करणं गरजेचे असतं. या दरम्यान आपण पाहिली एक कॅच सुटली, ज्या बॅटर विशाल त्याच्या बॅटमधून एक चौकार आपण बघितलाय. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र खरं तर खेळायचं होतं लॉंग ऑनला. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग, फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि जजमेंट थोडीशी चुकीची, मिसअंडरस्टँडिंग झाली. चेंडूवरती जावं की मागे थांबावं आणि अशामध्ये चेंडू एका टप्प्याने सीमेच्या बाहेर गेले चौकारासाठी. थँक्यू DJ. चांगल्या धावा आता इथे बनत असताना याही वेळी आपण पाहिलं तर गॅप खूप मोठी आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु त्यांच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेलाय सीमेच्या बाहेर. आणखीन एक षटकार. हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये, काय फलंदाजी करतोय या ठिकाणी. महेशच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. सलग आतापर्यंत आपण जर विचार केला तर चौकार आणि षटकारांमध्येच तो डील करतोय. 4 चेंडूंचा त्यानं सामना केला आणि 22 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. म्हणजे आतापर्यंत एकेरी किंवा दुहेरी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. महेशच्या माध्यमातून चौकार आणि षटकारच पाहायला मिळतात. धावसंख्या 36 रन्स. खूप मोठ्या टोटलकडे वाटचाल करत असताना, पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग आता करत असताना MK रॉयलच्या बॅटर्स इथे फटका फसलाय. मिस टायमिंग आहे बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. पहिल्या प्रयत्नामध्ये जरूर सुटली परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये छेद तिथे स्वीकारले. फलंदाज बाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक चषक चषक. धावसंख्या धावफलकावरती 36 असताना एक मोठी विकेट इथे मिळाली आहे. ज्या खेळाडूची आपण प्रशंसा करत होतो, कौतुक करत होतो की हा खेळाडू आता शेवटपर्यंत राहिला तर
खूप मोठ्या टोटलकडे जरूर संघ दिसेल, परंतु अशामध्ये एक ते विकेट मिळवली गोलंदाज अक्षयनं 2 विकेट्स आतापर्यंत आपल्या षटकामध्ये मिळवल्या. एक सक्सेसफुल आपल्याला ओव्हर पाहायला मिळाली. धावा त्यानं खर्च केल्या आपल्या षटकामध्ये 16 आणि एक 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना त्यानं बाद केलाय. पॉवर प्ले संपल्यानंतर टीमची टोटल 18.00 ची सरासरी राखत असताना 36 वर लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा इथे जोडल्यात. चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळाली आहे. खरं तर 60 धावा देखील इथे सेफ नाही आहेत. तसे क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सुरक्षित नसते, तो इथे आपण पाहिल्या सुरुवातीच्या 2 मॅचेसमध्ये 60 धावांचा पाठलाग इझी केला गेला, सहजगत्या त्या धावा चेस केल्या गेल्या. त्यामुळे आता इथे MK रॉयल टीमला कुठेतरी 70+ धावा जोडायच्या आहेत आणि ह्याच अनुषंगाने ह्याच उद्देशाने इथे बॅटिंग करत असताना जो फलंदाज येतोय वेळ घेत नाहीये, आल्या मोठ्या फटक्यांना सुरुवात करतोय. निकलेशला या ठिकाणी कंटिन्यू जरूर ठेवलंय. निकलेशच्या अगेन्स्ट आपण पाहिलं 20 धावा जरूर आल्या होत्या, परंतु त्याला तरी देखील कंटिन्यू ठेवलं जातंय. आय थिंक कॅप्टन आहेत, संघाचे संघ नायक आहेत, स्वतः आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन या ठिकाणी आता खेळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर आता महेश आणि विजय चंदने बाद झाल्यानंतर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जरूर जाणार आहे, कारण आता बॅटर एक फ्रेश बॅटर आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला सचिन. चला थोडंसं फास्ट खेळ करायचा आहे. स्पीड अप करा, कारण क्रिकेटचे काही रूल आहेत, त्या नियमांमध्ये आपल्याला खेळ करावा लागेल. पण पाहिले आता IPL मध्ये रोहित शर्मा राहुल सारख्या कॅप्टनला निश्चितच दंड आकारला गेला होता. लेट ओव्हर रेटमुळे आपण पाहिलं होतं MS धोनी सारख्या कर्णधाराला देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा दंड आकारला होता. तुम्ही जेवढा वेळ घ्याल तितका मात्र जरूर लॉस होणार आहे आमच्या ऑर्गनायझर्सचा येणाऱ्या मॅचेससाठी तुमचा देखील. त्यामुळे प्लीज जी वेळ तुम्हाला दिली आहे त्या वेळेनुसार तुम्हाला त्या वेळेत तुम्हाला षटकं कंप्लीट करावी लागतील. स्ट्रायकिंग एंडला बॅटर हर्षल असेल, त्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला आहे. इंडिव्हिज्युअली 5 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. नॉन पॉवर प्लेमध्ये आता जास्तीत जास्त फिल्डर. या दरम्यान स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू चाललाय आता कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावींसाठी हा चौकार. परम पूज्य अवे फ्रॉम दी बॉडी चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळाला होता. फुटवर्क तेवढं चांगलं नव्हतं पाहायला मिळालं. तर या ठिकाणी खूप चांगला स्ट्रोक तिथे सजवला गेला, जागेवरून तो स्ट्रोक सजवला गेला होता. अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळले होते. कव्हर पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 4 धावेने आता पुढे सरकल्यात. 40 वरती 40 रन्स. खूप चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळते. MK रॉयल अगदी रॉयल थाटामध्ये या ठिकाणी बॅटिंग करत असताना, पण तो KC किंग्सला आता कमबॅक करावं लागेल. निकलेश थोडासा नाराज असेल, कारण चांगल्या चेंडूवरती एक चौकार पाहायला मिळाला. राऊंड द विकेट. इथे वेगवान चेंडू आहे, मिस टायमिंग, भरपूर उंच उडालाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली पोहोचले, परंतु कॅच स्वीकारण्यामध्ये अपयश आले आणि 2 धावा त्या ठिकाणी विशाल पुन्हा एकदा कंप्लीट करतोय. धावफलक 2 धावेने पुढे सरकले फलकावरती. 42 रन्स. अशा प्रकारच्या कॅचेस फारशा सोप्या नसतात, कारण स्वतः आपल्या फॉलो थ्रूमध्ये जाऊन कॅचपर्यंत पोहोचणं तितकंसं सोपं नसतं एखाद्या गोलंदाजासाठी. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला निकलेशच्या माध्यमातून, परंतु कॅच स्वीकारण्यामध्ये थोडंसं अपयश आलं आणि ह्याच मुलं आपण जर पाहिलं तर 2 धावा सहजगत्या कंप्लीट केल्या गेल्या. नॉन पॉवर प्लेमध्ये आपण जर विचार केला तर जास्तीत जास्त फिल्डर बाउंड्री लाईनवर पाहायला मिळत आहेत प्रोटेक्शनसाठी. 3 फिल्डर्स 38 सर्कलमध्ये आहेत. त्यामध्ये एक पॉईंटला फिल्डर पाहायला मिळतो आणि त्याच फिल्डरकडे चेंडू गेलाय. 1 धाव तिथे मिळेल. खरं तर खेळायचं होतं मिड विकेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, ज्या प्रकारे आपण बॅटचा फ्लो पाहिला, परंतु बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेला होता पॉईंटला. 1 धाव तिथे मिळाली. धावफलक 1 धावेनं 43 वरती जाऊन पोहोचल्या. 43 रन्स ऑन अ बोर्ड.
कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय निकलेशच्या माध्यमातून. सचिनसाठी हा चेंडू आखूट टप्प्याचा, बॅटची एज, शॉर्ट फाईन लेगला पकडली झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. लागणारा हा तिसरा झटका टीम एम के रॉयलला. येस डीजे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सूरज आलाय, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. तेवढीच चांगली फिल्डिंग, धावबादची संधी आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. उच्च कोट संख्येवरती तो सध्या बॅटिंग करतोय विशाल. न्यू बॅटर सूरज, त्याच्या बॅटमधून एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. निकलेश अराउंड द विकेट ना. यावी बॅटची एज, विकेट किपरनंच खूप चांगला प्रयत्न केला. धावबादची संधी पहा. दोन्ही ठिकाणी धावबादची संधी होती, परंतु दोन्ही ठिकाणी बचावले गेले. त्या ठिकाणी विशालचा जर आपण पाहिलं तर स्टार खूप चांगले आहेत. नशिबाची साथ त्याला मिळाली आहे. 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि धावफलक 2 धावेच्या मदतीने पुढे सरकले. फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 46-3 षटकांचा खेळ इथे संपल्यानंतर. पंधरा ते 16 धावा प्रत्येक षटकामागे इथे जोडल्या जात आहेत. नेक्स्ट मॅच विराज स्पोर्ट वर्सेस DB स्पोर्ट. दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचे आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ड्रिंक्स इंटरवल. येस डीजे. स्पर्धेमध्ये निश्चितच ज्याच्या पुरस्कर्त्यांनी आम्हाला जे काही मोलाचं योगदान दिलं, सहकार्य केलं, त्यामध्ये निश्चितच जे आकर्षक चषक आपण पाहतोय ते दिवंगत दादाराम बुधाजी थोरात यांच्या स्मरणार्थ सूरज दादाराम थोरात यांच्या माध्यमातून आपल्याला लाभले. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पाण्याची व्यवस्था सागर बबन जाधव युवा कार्यकर्ता आहेत कवाडा गावचे, यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची व्यवस्था या संपूर्ण स्पर्धेमध्ये झाली. त्यानंतर द्वितीय पारितोषिकासाठी रोख रक्कम माननीय उमेशजी सोनावणे यांच्या माध्यमातून ह्या APL साठी झालेली आहे. त्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि आभार मानतोय. त्यानंतर जे 6 पुरस्कर्ते आहेत, आर्या फायटर संघाचे पुरस्कर्ते गौतम उबाळे, MK रॉयल संघाचे पुरस्कर्ते महेश जाधव, कुणाल धुले, KC किंग, किरण चन्नेसाहेब, विराज स्पोर्ट उमेश सोनावणे, DB स्पोर्ट सूरज थोरात. धावसंख्या धावफलकावरती चांगली टोटल लागली आहे. इथून कुठेतरी कमबॅक करावा लागेल, विकेट्स घ्याव्या लागतील. धावांना ब्रेक लावण्यासाठी विकेट्स फार महत्त्वाचे असतील आणि विकेट्स कधी मिळतील तर तुम्हाला डॉट चेंडू टाकावे लागतील. जास्तीत जास्त फलंदाजाला दबावामध्ये आणावं लागेल आणि त्या दबावातून त्या फलंदाजांना बाद करावं लागेल. हा सर्व गेम प्लॅन
तिथे आखावं लागेल. यावी बॅकफुटला गेले, कट केलाय, चेंडू चाललाय आता बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेगानं सरकतोय. अगदी थोडासा डायव्हर्ट झाला आणि थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर जरूर पाहायला मिळाला चौकारासाठी. स्वतःला जागा बनवली होती, स्वतःला रूम दिले होते त्या ठिकाणी. चांगला स्ट्रोक विशालच्या बॅटमधून अगदी चेंडूच्या मेरिटनुसार त्या ठिकाणी स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 51. ज्या प्रकारे बॅटिंग केली जाते असं वाटते की आजच्या दिवसामधील उच्चांक गाठतोय की काय. यावेळेचा हा इथे मात्र पाहावं लागेल एक्झॅक्टली काय घडलंय. धावा इथे देखील मिळणार आहेत. 4 की 5. येस, पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल आणि 4 म्हणजे एकंदरीत 5 धावा इथे जोडल्या जातील स्कोरबोर्डवर. आता पुढे असताना फलका 56 रन्स. MK रॉयल चा हा रॉयल थाट पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 6 धावेंसाठी हा दमदार दर्जेदार उत्तुंग षटकार. ज्या प्रकारे बॅटिंग होते विशाल खास करून आपण पाहिलं तर चांगला रोल प्ले करतोय आपल्या टीमसाठी. धावसंख्या धावफलकावरती 6 धावेच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळतात 62 रन्स. चौथं षटक इथून सुरू असताना आणि उच्चांक आता पाहायला मिळतोय. जर आजच्या दिवसामध्ये आपण जर विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये 60 झाल्या होत्या, दुसऱ्या मॅचमध्ये 57 झाल्या होत्या आणि आता तिसऱ्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात 62 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती लागल्यात आणि चौथं षटक इथे सुरू आहे. म्हणजे जी चर्चा आपण जरूर केली होती कॅप्टनसोबत की आमच्या वाट्याला बॅटिंग गेली आहे, गेम प्लॅन आम्ही आमचा मैदानावर दाखवणार आहोत आणि तो गेम प्लॅन आता पाहायला मिळाला. जरूर गेम प्लॅन काय होता तर 70 प्लस त्यांना धावा जोडायच्या होत्या आणि आतापर्यंत तरी मी बडेल त्याच दिशेने वाटचाल करत असताना प्रदीप थोरात फार महागडे षटक हाताळत असताना राऊंड विकेट. आणखीन एक चांगला स्ट्रोक. विशाल घुटना टेक और ये सिक्सर देख. आणखीन एक षटकार. चुलीवरचा तवा आणि जयभीम वाल्यांची हवा नेहमीच चटकेच देते, लक्षात ठेवा. काय बॅटिंग होते विशालची. इथे मात्र यॉर्कर लेंथ चेंडू होता. खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला बघायला मिळाला. अलॉंग द कार्पेट चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतली जाते. 2 धावा याही ठिकाणी मिळाल्यात. खरं तर थोडंसं मी म्हणेल हृदयाचे ठोके वाढले होते ज्या प्रकारे चेंडू आला होता, ज्या प्रकारे थ्रो केला होता. 2 धावा इथे मिळाल्या. धावफलक 2 धावेच्या मदतीने आता 70 वर जाऊन पोहोचल्यात. 70 रन्स ऑन बोर्ड. अजूनही चौथं षटक इथे सुरू आहे. जे पहिलं लक्ष होतं 70 धावा पार करायच्या आहेत आणि त्या आता या ठिकाणी पार जरूर केल्या जातील. थोरात राऊंड विकेट. थोरातच्या अगेन्स्ट मारल्या आणखीन एक जोरात षटकार.
अतिशय खराब गोलंदाजी आणि काय फलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या विशालच्या बॅटिंगसाठी. व्हॉट अ बॅटिंग, अनफॉरगेटेबल. त्याच्या लाईफ मध्ये कधीही न विसरणारी बॅटिंग तो सध्या करतोय. एकटा 35 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय आणि अजूनही एक षटक पूर्ण शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 76 आणि पूर्णच्या पूर्ण एक षटक शिल्लक आहे. मला वाटतं आणखीन जर चार एक बॉल जर खेळला विशाल तर कदाचित अर्धशतक पाहायला मिळेल या स्पर्धेमधील पहिलं. चला वेळ कमी घ्या, लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या. आता फार अडचणीमध्ये सापडलाय केसी किंग्स हा संघ. रॉयल MK चा रॉयल थाट आपण पाहतोय. महेश जाधव, कुणाल धुले हे देखील आता खुश असतील सामना जरी तुम्ही पाहत असतील तर. अल्केश, नवीन गोलंदाज अल्केश आलाय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल सूरज. ओव्हर द विकेट यावेळेचा हा चेंडू. इथे पहा काय घडलंय. सर्व काही चांगले घडत असताना आता MK रॉयल साठी 4 धावा इथे देखील मिळत आहेत. खरं तर बॅटर बीट झाला होता परंतु विकेट किपरनं थोडीशी चूक केली आणि 4 धावा याही ठिकाणी मिळाल्या. विशाल मॅन फ्रॉम पारिवली. गोलंदाज तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं सूरजसाठी. हा देखील चेंडू इथे दमदार स्ट्रोक समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. जणू का हायलाइट पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे फटकेबाजी दोन्हीही फलंदाजांना दाखवली आहे. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल वेगाने पुढे सरकली आहे. 86 रन धावा आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेटनं आता सूरज देखील आक्रमण इथे करत असताना याही वेळी फुल टॉस वर घेऊन लॉफ्ट केलाय. लो फुल टॉस हा चेंडू होता. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या एका धावेच्या मदतीनं 87 वर 87 रन्स. अजूनही आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि इंडिव्हिज्युअली आपण जर विचार केला तर ओव्हर द विकेट विशाल इथे मिस टायमिंग स्ट्रोक. यावेळी मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. गोलंदाज पहा अल्केश त्या ठिकाणी प्रयत्न करत होते परंतु जजमेंट चुकीची होती. चेंडू पर्यंत पोहोचता आले नाही. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. धावफलक 2 धावेने आता पुढे सरकले फलकावरती. 89 हा स्कोर आपल्याला पाहायला मिळालाय. उच्चांक पाहायला मिळतोय. खरं तर आता बॉडी लँग्वेजचा विचार केला तर केसी किंग्सचे जे खेळाडू आहेत ना पूर्णपणे आता लूज बॉडी त्यांची पाहायला मिळते. निगेटिव्हली आता त्यांचं बॉडी लँग्वेज पाहायला मिळते. खरं तर अजूनही फलंदाजी बाकी आहे. या मैदानावरती बऱ्याचशा धावा आपण पाहिल्यात चेस होताना. मोठा मोठा स्कोर या मैदानावर चेस झालाय. यावेळी आणखीन एक षटकार येतोय विशालच्या बॅटमधून. लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. गुड शॉट. अफलातून फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावरती षटकाराच्या सहाय्यानं पुढे सरकत असताना 95 आणि इंडिव्हिज्युअली बॅटिंग करतोय. आणि इथे मात्र हा चेंडू चांगला आलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि याचबरोबर पहिल्या डावाची इथे समाप्ती होती. धावसंख्या 95 टार्गेट असेल 96चं. 96 रन्स टू विन. तर जाऊया टॉस करण्यासाठी. DB स्पोर्ट वर्सेस विराज स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान आपण करणार आहोत टॉस.
तर टॉस करण्यासाठी या दोन्ही कॅप्टन DB स्पोर्ट आणि विराज स्पोर्ट्स दोन्ही कर्णधार टॉस करण्यासाठी यायचं आहे. मी विनंती करेन या ठिकाणी टॉस करण्यासाठी DB स्पोर्ट संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी या. कॅप्टन राहुल अहिरे आपण टॉस करण्यासाठी या. तर गौतम उबाले या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभस्य आपण टॉस करायचा आहे. जे प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत APL 2022 एका बाजूला भिवंडी वाडा तर दुसऱ्या बाजूला APL 2022. APL 2022 असं टॉस मात्र भिवंडी वाडा असं आलंय. तर विराज स्पोर्ट्सनं नाणेफेक या ठिकाणी जिंकलेली आहे. तर टॉस जिंकलाय 5 ओव्हरची 5 षटकांचा हा सामना आहे. नाणेफेकी तू जिंकली आहे, काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण. ह्या मागचं काय उद्दिष्ट क्षेत्ररक्षण करण्यामागचं? आमची बॉलिंग टाईट आहे थोडी. मग पहिल्या मॅचमध्ये जो संघ होता तोच असेल की काही बदल असतील? थोडासा असेल. काय म्हणशील? पुन्हा एकदा तुला तो प्रश्न विचारेन, कसं वाटलं पहिल्या मॅचमध्ये खेळत असताना आणि या संपूर्ण स्पर्धेविषयी तू काय म्हणशील? खूप चांगलं वाटलं. खूप चांगली स्पर्धा आहे आणि खूप चांगलं आयोजन केलं आहे. थँक्यू सो मच. राहुल अहिरे टॉस हारलाय, बॅटिंग करायचे. तू टॉस जिंकलास, काय निर्णय असा? बॅटिंगच करणार होतो मी. मग तुला जे हवं होतं मनासारखं तुझ्या घडलंय. किती टार्गेट मनामध्ये सेट आहे? कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करशील? 60+ तरी साधारणतः मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. मग तुझी जी बॅटिंग झाली आहे पहिल्या मॅचमध्ये त्यावर तू समाधानी आहेस की अजून काही तुझ्याकडनं संघ आहेत? ज्या असतील अपेक्षा ते पूर्ण करायचा प्रयत्न करीन मी. थँक्यू सो मच. तुला देखील विजयासाठी शुभेच्छा असतील. तर टॉस जिंकला या ठिकाणी विराज स्पोर्टनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय ते स्वीकारलाय. तर जाऊया आपण पुन्हा एकदा बॉक्समध्ये. तत्पूर्वी $96 रन्स टू विन. 96 धावा इथे बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. नाबाद 44 धावा बॅटर विशालच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली फलंदाजी आपण बघितली विशालच्या माध्यमातून. या दरम्यान स्लॉक स्वीप. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय षटकार.
चांगली सुरुवात या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आल्यानंतर एक षटकार आलाय निकलेशच्या बॅटमधून. महेशच्या अगेन्स्ट हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ज्या महेशनं खूप चांगली बॅटिंग दाखवली होती पहिल्या डावामध्ये. खरं तर आता अशाच फटक्यांची गरज आहे. अशी फटकेबाजी करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी टीम केसी किंग्सला. खूप मोठं टार्गेट आहे समोर. ओव्हर द विकेट फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. मिडॉनचा फिल्डर इथे जज करतोय. चुकी होणार नाहीये आणि निकलेसचा खेळ येतो इथे संपुष्टात. पहिला गडी इथे बाद होते केसी किंग्सचा. मिस टायमिंग स्ट्रोक आपण बघितला आणि सहज आणि सोपा झेल त्या ठिकाणी स्वीकारला विजय चंदन. मिडॉनला कोणतीही चूक करत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 6 असताना पहिला खेळाडू इथे बाद झालाय. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3. तिसरा क्रमांकावरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आतिश. आतिशला आतिशी फटकेबाजी करावी लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. महेशला सफलता मिळाली. आणखीन एकदा बॉल हवेमध्ये तर जरूर आहे. लगातारची ही दुसरी विकेट. काय गोलंदाजी होते आणि उत्तम क्षेत्ररक्षणाची साथ देखील इथे मिळत असताना महेशला लगातार 2 चेंडू आणि 2 विकेट्स त्यानं मिळवलेत. लगातार 2 विकेट्स इथे मिळालेत आणि आता गोलंदाज हॅट्रिकवर असेल. खरं तर ज्यावेळी तुमच्याकडे फार चांगली टोटल असते ना त्यावेळी गोलंदाज एक वेगळ्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करत असतात. हॅट्रिकचा हा चेंडू इथे देखील बॉल हवेमध्ये. संधी आहे परंतु या ठिकाणी संधी दवडली आहे. गोलंदाज निराश असेल कारण सहज आणि सोपी कॅच तिथे ड्रॉप केली आहे. स्क्वेअर लेगला आपण पाहिलं तर थोडासा निराश आहे गोलंदाज कारण हॅट्रिक एक माइलस्टोन असतं गोलंदाजासाठी. ज्या प्रकारे आपण पाहिलंय फलंदाजांसाठी 50वा किंवा शतक एक माइलस्टोन असतं तसंच गोलंदाजासाठी 5 विकेट हॉल किंवा विकेट हॅट्रिक एक माइलस्टोन असतं. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक इथे सुरू असताना पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळालं केसी किंग हा संघ. मिडॉनला पुन्हा एकदा एक फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. एकच धाव तिथे मिळते. धावफलक 1 धावीने आता पुढे सरकत असताना 8 8 रन्स ऑन अ बोर्ड. रन्स ऑन अ बोर्ड. ओव्हर द विकेट. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग आपण बघितली. मिळेल फक्त एकच धाव. आता सिंगल डबल्सनं तुम्ही तुमच्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत. त्याच्यासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. कमी वेळेमध्ये जास्त अंतर कापायचं असतं ना त्यावेळी तुम्हाला एक चांगल्या मार्गाचा हवाई मार्गाचा वापर करावा लागत असतो आणि तो आता हवाई मार्गाचा वापर करावा लागेल बॅटिंग करत असलेल्या
संघाला इथे मात्र गॅप मिळाली आहे. चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावेंसाठी हा चौकार हा देणार आहे. कुठेतरी संघर्ष करण्याची हिम्मत जरूर देणार आहे. या दरम्यानचा हा चेंडू इथे आणखीन एक चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज यार इथे मात्र प्ले अँड मिस. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर. या दरम्यान क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय चेंडूचा. चेंडू चालला डीप मध्ये स्क्वेअर लेगला. दुसरी धाव पूर्ण केली जाते आणि धावफलक 2 धावेच्या मदतीने आता पुढे सरकत असताना 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 20 धावा 20 रन्स. उर्वरित आपण जर विचार केला तर अजूनही 3 षटकांचा खेळ इथून शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी 76 धावेंची गरज आहे. कठीण समीकरण आपल्याला बघायला मिळते. खरं तर अवघड समीकरण जरूर आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य असं काहीच नसतं. जोपर्यंत शेवटची धाव शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत ह्या खेळामध्ये काहीही घडू शकतं. या दरम्यान अलॉंग द ग्राउंड चेंडू चालला डीप मध्ये. बीटी विकेटला एकच धाव मिळेल. सिंगल 21 धावा 21 रन्स राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळी आणखीन एक चांगला चेंडू. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. यावेळेस फटका तर चांगला आहे आणि प्लेसमेंट देखील तेवढं छान पाहायला मिळते. 2 खेळाडूंच्या मधून बॉल काढलाय सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. फार मोठं टार्गेट केसी किंग्स या टीम समोर. तब्बल 96 धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये आणि सुरुवात जशी अपेक्षित होती तशी पाहायला मिळत नाहीये. निकलेश लवकर बाद झाला, त्यानंतर आकाश अतिशय फलंदाज देखील लवकर तंबूत परतलेत. सध्या धावफलकावर आपण पाहतोय 26 धावा, म्हणजेच अजूनही 70 धावांची आवश्यकता आहे. क्रॉस बॅटेड फटका पाहायला मिळाला, पण चांगलं प्लेसमेंट होतं. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यातून 4 धावा प्राप्त केल्या. यावेळेस फटका फसलाय. वाईड डिश लॉंग ऑनला फिल्डर बॉल खाली आणि कुठलीही चूक होत नाहीये. फलंदाज बाद.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीगचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा तिसरा सामना आपल्यासमोर रंगतोय. KC किंग्स विरुद्ध MK रॉयल्स. रॉयल्सनं खरं तर रॉयल फलंदाजी केली. त्यांच्या फलंदाजांनी तब्बल 95 धावा कुठून काढल्या, ज्यामध्ये विशालच्या 44 धावांचा अतिशय महत्त्वाचा वाटा, सिंहाचा वाटा मी म्हणेन. आणि महेशनं देखील 22 धावांची अफलातून खेळी साकारली होती. सूरजनं देखील शेवटच्या षटकामध्ये काही चांगले फटके खेळले आणि नाबाद 13 धावांचं योगदान दिलं. प्रत्युत्तरात निश्चितच आपण पाहतोय की फलंदाजी अक्षरशः ढेपाळली आहे KC किंग्सची. यावेळेस ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केला आहे, थोडासा मिस टाईम स्ट्रोक आहे आणि पुन्हा एकदा चेंडू खाली फिल्डर, जबरदस्त कॅचिंग फार छान पाहायला मिळते. विजय चंदनेने कुठली चूक केली नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं तो फिल्डिंग करत होता आणि फलंदाज बाद. थोडासा पुढे धावत येत असताना हा झेल समाप्त केला आहे विजयनं आणि एका पाठोपाठ एक मोठमोठे झटके लागत आहेत. महेशच्या या षटकामध्ये आत्तापर्यंत आपण पाहतो की 3 फलंदाज बाद झालेत, ज्यामध्ये एक फलंदाज धावचीच्या रूपात बाद झाला आहे आणि आता बॅक टू बॅक 2 फलंदाज झेलचीच्या रूपात बाद झालेत. 26 धावा धावफलकावर 5 गडी तब्बल बाद झालेले आहेत. अतिशय दयनीय अवस्था. सर्वच्या सर्व षटकं खेळणं देखील थोडंसं आता कठीण वाटायला लागलंय. टार्गेट तर फारच लांब दिसतंय. हॅट्रिक बॉल. सुशांतसाठी हा बॉल स्लॉक स्वीप करायचा होता. बॅटची आतली कडायला लागली आहे. बॉल खेळपट्टीच्या बाजूलाच घरंगळत राहिला आहे. शॉट्स फॉरवर्ड स्क्वेअर लेगला तिथे विकेटकीपर बॉलवर आलाय. कुठली धाव मिळत नाही आहे आणि याचबरोबर महेशचं सक्सेसफुल षटक आणि स्पेल समाप्त होत आहे. 4 गडी तब्बल बाद केले 2 षटकांमध्ये. अप्रतिम गोलंदाजी महेशच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग देखील आपण महेशच्या माध्यमातून पाहिली होती, ज्याने 22 धावांचं योगदान दिलं होतं. षटकार आणि एक चौकार ठोकला होता आणि गोलंदाजीमध्ये देखील तेवढीच देदीप्यमान कामगिरी महेशची आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय चांगली अष्टपैलू कामगिरी. 26 धावा धावफलकावर 5 गडी बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर KC किंग्स. गोलंदाजीमध्ये आता मात्र बदल केला जात आहे आणि ते होणं स्वाभाविक देखील आहे, कारण महेशनं आपला कोटा पूर्ण केला आहे 2 षटकांचा आणि 5 षटकांसाठी किमान 4 गोलंदाजांचा वापर करणं बंधनकारक आहे. महेश आणि विजय यांनी गोलंदाजीला सुरुवात केली. आता यश आलाय. यशवर कुठल्याही प्रकारचं प्रेशर नसणार आहे, कारण खऱ्या अर्थानं आपण पाहतो की औपचारिकता जवळपास शिल्लक आहे या मॅचमध्ये. चांगला उसळता बॉल होता ऑफस्टिकच्या बाहेर. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाचा बीट होतोय. सध्या खेळपट्टीवर हर्षद आणि सुशांत हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षद 4थ्या क्रमांकावर आलाय, मात्र 4 चेंडूंचा सामना करत असताना फक्त 3 धावांचं योगदान तो देऊ शकलाय. कुठलाही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलेला नाहीये. यावेळेस प्रयत्न केलाय, खडेकडे लॉफ्ट केलाय चेंडूला. वायडिश लॉंगॉनला सोपा झेल आणि फलंदाज फेल. ऑर्गनायझिंग कमिटीच्या मेंबर्स फार अडखळणारी फलंदाजी आपण पाहतोय. एका पाठोपाठ एक मोठमोठे धक्के लागत आहेत. 6 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. फक्त 26 धावा धावफलकावर. प्रियल ऑन स्ट्राईक. शफल करून खेळण्याचा प्रयत्न. पायचा चेंडूने बॅटचा स्पर्श केलाय की नाही. विकेट किपरला बॉल अडवता आला नाही. शॉर्ट फाईन लेग रिजनमध्ये तिथे फिल्डर तैनात. 1 धाव. लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय. अवांतर धाव मिळते. एकेरू दुहेरी धावांनी तर आता काहीच होणार नाही आहे. कदाचित चौकार षटकार आले तरी सामना जिंकता येणार नाही असं स्क्रीन समीकरण सध्या तयार झाले. अजूनही 69 धावांची आवश्यकता आहे आणि फक्त 9 चेंडूंचा खेळ उरलाय. पुढचा बॉल यशकडून. हो, अगदी हाफ वॉली होती. लॉफ्ट करायचा होता फ्रंटफुटला येत असताना, मात्र चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली होती फलंदाजाने आणि त्यामुळेच चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क तेथे बनवता आला नाही आहे फलंदाज सुशांतला.
फलंदाजांना खरं तर तेवढा दोष देता येणार नाहीये, कारण जी गोलंदाजी केसी किंग्सची आपण पाहिली ती फारच सुमार दर्जाची होती. एवढ्या जास्त धावा जेव्हा तुम्ही खर्च करता तेव्हा कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतोय तुमच्या गोलंदाजीवर. ऑन ड्राईव्ह करून एक धाव कंप्लीट केली गेली आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहेत या मॅचमध्ये. यानंतरचा सामना DB स्पोर्ट्स विरुद्ध विराज स्पोर्ट्स. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय. जबरदस्त लढत असणार आहे पुढची मॅच. यावेळेस फुल टॉस, जास्त शक्तीचा वापर करू शकलेला नाहीये फलंदाज आणि काय जबरदस्त कॅचिंग आपल्याला सातत्याने पाहायला मिळते वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये राहुलच्या माध्यमातून. अप्रतिम फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने आपण पाहतोय लॉंग ऑन मिड विकेटच्या दरम्यान राहुल चांगले झेल समाप्त करतोय आणि खऱ्या अर्थानं MK रॉयलचा तो रॉयल कॅचर आहे असं म्हणावं लागेल. 3 झेल आतापर्यंत त्याने फिनिश केलेत. नवीन षटक घेऊन विजय चंदणे. सागर नवीन फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. गोलंदाज पाठीमागे जातोय आणि जबरदस्त कॅच. अफलातून झेल. आणखी एक फलंदाज फेल. आठवा धक्का लागलाय केसी किंग्सला आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप थोरात जे उपाध्यक्ष आहेत APL सीझन 3 चे आणि त्यांच्यासाठी प्रति षटकारास शैलेश गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयांचं रोख पारितोषिक असणार आहे. समीर यांच्याकडून देखील 500 रुपयांचं रोख पारितोषिक असेल. भरघोस पारितोषिक लावण्यात आलेले आहेत उपाध्यक्ष प्रदीप थोरात यांच्यासाठी. फटका चांगला आहे. हुक केलाय बॉल. अतिशय फाईन ट्रॅव्हल होतोय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील 4 धावा. हात चौकार. खरं तर सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. मात्र प्रदीप थोरात यांच्या बॅटमधून एखादा उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळेल का? उत्तुंग नसला तरी चालेल, फ्लॅट षटकार असला तरी चालेल. मात्र 1500 रुपयांचं रोख पारितोषिक त्यांना पटकावण्याची संधी आहे आणि ती क्षमता देखील त्यांच्यामध्ये आहे, यात कुठलीही शंका नाही आहे. पण क्षमतेनुसार त्यांची कामगिरी होईल का, हा देखील एक मोठा प्रश्न. रोहित जाधव यांच्याकडून देखील 1000 रुपये असतील. षटकारासाठी प्रयत्न केलाय. सुंदर पुल शॉट आणि बॉल ट्रॅव्हल होतो डीप मिड विकेटला. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. असं वाटत होतं की बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल, परंतु नाही, फक्त एकच धाव मिळाली आहे आणि आता प्रदीप थोरात निघून गेलेत नॉन स्ट्रायकर एंडला. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल राऊंड द विकेट. चांगला बॉल आहे. यावेळेस शरीराचा वेध घेणारा बॉल होता. थोडासा अपील, बॉल निघून गेला विकेट कीपरकडे. डॉट बॉलची सांगता होतीये. पूर्णपणे वर्चस्व सुरुवातीपासूनच या मॅचमध्ये आपण पाहिलं MK रॉयल्सचं आणि अगदी रॉयल परफॉर्मन्स आपण पाहतोय MK रॉयल्स टीमच्या माध्यमातून. स्वीप करायचा होता खडेकडे. लीडिंग एज आणि सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट डाऊन. कुणाच्या बापाला कुणाच्या बापाला माझी बोल
तर हा सामना येथे संपलाय आणि एक मोठा विजय, दणदणीत विजय साजरा केला जातोय MK रॉयल्स टीमकडून. अप्रतिम कामगिरी, खेळाच्या तिन्ही डिपार्टमेंट्समध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अप्रतिम त्यांचं पाहायला मिळालं आणि एक मोठा विजय त्यांनी या ठिकाणी संपादित केला आहे. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स MK रॉयल्स अँड हार्ड लक KC किंग्स. या सामन्यातील सामनावीर खेळाडूकडे लगेच आपण वळणार आहोत आणि या सामन्याचा सामनावीर खेळाडू ठरला आहे ज्यानं विशाल इनिंग्स या ठिकाणी साकारली अगदी आपल्या नावाप्रमाणे. तो म्हणजेच MK रॉयल संघाचा फलंदाज विशाल. 44 रन्स, नॉट आऊट. आणि लक्षात घ्या, जे संघ खेळत आहेत सामना संपल्यानंतर आपण हँडशेक्स करूनच मैदान सोडायचं आहे. जे डिसिप्लिन आहे या स्पर्धेचं ते कोणी तोडू नका. आमच्या सर्वच खेळाडू बांधवांना ही विनंती आहे, या स्पर्धेचे जे नियम आहेत त्यांचं पालन करा. तर पुढील सामन्याला लगेच आपण सुरुवात करणार आहोत. DB स्पोर्ट्स कुरुंद विरुद्ध विराज स्पोर्ट्स अशी लढत असणार आहे. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर सामनावीराचा पुरस्कार देऊयात विशालला. देखणी फलंदाजी, अक्षरशः षटकारांचा आणि चौकारांचा पाऊस पडला. 3 चौकार ठोकले, 4 षटकार आणि फक्त 14 बॉल्समध्ये 44 धावांची बहारदार खेळी संघांनी. गौतमजी उबाळे यांच्या शिवासी आपण सामनावीराचा पुरस्कार देतोय. चला आता भीम सैनिकांचे हात वरथे. भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोरं. भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोरं. विशाल खूप खूप अभिनंदन विशाल आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला तुमच्या टीमला असतील हार्दिक शुभेच्छा. जरूर या ठिकाणी KC किंग्स संघ पराभूत झाला आहे, पण त्यांच्याकडे देखील बाउन्स बॅक करण्याची संधी असणार आहे, कारण ही लीग स्वरूपाची स्पर्धा आहे. एकूण 6 संघांचा हा थरार आहे आणि त्यामध्ये आपण पाहतो की प्रत्येक संघ लीग स्टेजेसमध्ये 5-5 सामने खेळणार आहे. तर 5 पैकी किती सामने जिंकायचे आणि किती नाहीत ह्याचं गणित त्यांना लावावं लागणार आहे. खरं तर प्रत्येक सामना हा प्रत्येक संघ जिंकण्यासाठीच खेळत असतो. मात्र 2 संघ जेव्हा मैदानामध्ये उतरतात तेव्हा एक संघ जिंकतो, एक संघ पराभूत होतो. पण चांगलं क्रिकेट येथे होणं फार गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात ते क्रिकेट खेळीमेळीच्या वातावरणामध्ये होणं फार गरजेचं आहे. गेले 15-16 वर्ष आपण पाहतो की जे युवा आहेत भिवंडी तालुक्यातील बौद्ध समाजाचे युवा, त्यांचा प्रयत्न राहिला आहे की भिवंडी तालुका आणि वाडा तालुक्यातील जे बौद्ध समाजाचे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये चांगले मैत्रीचे संबंध हे निर्माण झाले पाहिजेत आणि ते टिकवून ठेवता आले पाहिजेत. त्यासाठीच हा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला आहे आणि त्यासाठी आता हे चांगलं माध्यम आपण पाहतोय. ही चांगली संकल्पना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीगची. 3रं पर्व आहे. कोविडच्या अगोदर आपण पाहिलं होतं की 2 पर्वामध्ये ही स्पर्धा खूप चांगल्या सक्सेसफुल पद्धतीनं पार पाडण्यात आली होती आणि वेगवेगळ्या मैदानांवर ही स्पर्धा पार पाडण्यात येते. तर समाजाला एकत्रित आणण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न आहे तो या वर्गाच्या माध्यमातून, या तरुणांच्या माध्यमातून केला जात आहे. आणि त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर यावर्षीचं या स्पर्धेचं अध्यक्षपद गौतमजी उबाळे साहेबांकडे आहे. प्रदीपजी थोरात उपाध्यक्ष आहेत. शैलेश गायकवाड, राहुल आहिरे, महेश जाधव आणि त्यांची इतर सर्व जे सहकारी आहेत त्यांची अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचे आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2022 मध्ये. जाऊयात आपण नवीन मॅचकडे. विराज स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांनी विजयी सलामी दिली आहे आणि आपल्या अभियानाची सुरुवात, आपल्या मोहिमेची सुरुवात अगदी दिमाखात केली आहे. त्यामुळेच आता दोन्ही संघांचा आत्मविश्वास हा वाढलेला असणार आहे. चांगलं कडक बॅटल या 2 संघांदरम्यान आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पहिले 3 सामने कुठेतरी एकतर्फी झालेत असं म्हणता येईल. स्पर्धेची सुरुवात आहे. एकूण 3 दिवसांचा कालावधी आहे या स्पर्धेचा आणि भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. तर जशी जशी स्पर्धा पुढे जाईल तशी तशी चुरस देखील वाढताना दिसेल. तर एका रोमहर्षक सामन्याची अपेक्षा क्रिकेट रसिकांना जरूर असणार आहे. यानंतरचा सामना असणार आहे स्वराजित वॉरियर्स विरुद्ध MK रॉयल्स आणि त्यानंतर आजचा शेवटचा सामना आर्या फायटर्स विरुद्ध KC किंग्स असा असणार आहे. म्हणजेच आज एकूण 6 सामने या ठिकाणी होणार आहेत आणि उद्या कदाचित मला वाटतं 7 सामने असतील. शेवटच्या दिवशी 6 सामने असतील. असे एकूण 19 सामने पाहायला मिळतील. ग्रुप मॅचेस जे आहेत लीग फॉर्मॅट्समध्ये ते 15 मॅचेस असतील आणि त्यानंतर
प्ले ऑफ्समध्ये 4 सामने असतील असं शेड्यूल आहे या स्पर्धेचं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे विराज स्पोर्ट्स. जास्त वेळ दौडू नका, आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. आज उद्घाटनाचा दिवस असल्या कारणानं आपण थोडी उशिरा सुरुवात केली आहे. विराज स्पोर्ट्स, आपल्याला शेवटची विनंती आहे, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. DP स्पोर्ट्स कुरुन संघाकडून महेश आणि राकेश